नमस्कार मंडळी. 29 जुलै रोजी आहे आषाढ पौर्णिमा. तर आषाढ पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते, कारण याच दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. पहा, ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले, योग्य मार्ग दाखवला आणि जीवनाला दिशा दिली, अशा आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पण आषाढ पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय, गुरुपौर्णिमेची सुरुवात कशी झाली, किंवा या दिवशी पूजा कशी करावी आणि कोणते शुभ कार्य करावे, तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर आषाढ पौर्णिमा म्हणजे हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी चंद्र पूर्ण रूपात दिसतो आणि धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस विशेष मानला जातो. आषाढ पौर्णिमेलाच अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा म्हणून साजरे केले जाते. गुरु म्हणजे केवळ शिकवणारा शिक्षक नव्हे, तर आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी व्यक्ती. आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, मार्गदर्शक किंवा आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारी कोणतीही व्यक्ती आपल्या दृष्टीने गुरु असू शकते. म्हणूनच हा दिवस केवळ पूजा करण्याचा नाही, तर आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या संदर्भात महर्षी व्यास यांचं विशेष महत्त्व सांगितलं जातं. महर्षी व्यास हे भारतीय परंपरेतील महान ऋषी मानले जातात. महाभारताची रचना तसेच अनेक धार्मिक ग्रंथांच्या परंपरेशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. त्यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. पहा, भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला फार मोठं स्थान आहे. गुरु केवळ ज्ञान देत नाहीत, तर शिष्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करतात. म्हणून या दिवशी आपल्या गुरूंचे स्मरण करणे, त्यांना नमस्कार करणे आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणे शुभ मानले जाते. प्राचीन काळात शिष्य आपल्या गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असत. गुरु शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर जीवन कसे जगावे, सत्य ओळखावे, कर्तव्य काय आहे आणि संकटांमध्ये धैर्य कसे ठेवावे याचेही शिक्षण देत. शिष्याच्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत मोठे होते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आज काळ बदलला, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या, पण गुरूंचे महत्त्व अजूनही कायम आहे. आज आपल्या आयुष्यातील शिक्षक, पालक आणि मार्गदर्शक यांचे स्मरण करून त्यांना मनापासून धन्यवाद देणे हाच गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ आहे. तर या गुरुपौर्णिमेला काय करावे, तर या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी, स्नान करून देवघरात दिवा आणि धूप लावावा. सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे किंवा आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार करावा. गुरु प्रत्यक्ष उपस्थित असतील तर त्यांच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. फुले, अक्षता, फळे किंवा आपल्या श्रद्धेनुसार साधा नैवेद्य अर्पण करू शकता. या दिवशी धार्मिक ग्रंथांचे वाचन, मंत्र जप, ध्यान आणि दानधर्म करणेही अनेक भक्त शुभ मानतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात अहंकार न ठेवता गुरूंबद्दल कृतज्ञता ठेवावी. आपल्या आयुष्यात किती मोठे यश मिळाले तरी त्यामागे कुणाचा ना कुणाचा हात असतो. कधी आपली आई आपली पहिली गुरु असते, तर कधी वडील जीवनाचे धडे देतात, कधी एखादा शिक्षक आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो, तर कधी एखादी व्यक्ती एखाद्या संकटातून आपल्याला योग्य दिशा दाखवते. म्हणून गुरु म्हणजे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसतात. आपल्याला चांगले बनवणारा प्रत्येक अनुभव आणि योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी गुरु ठरू शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, माझ्या आयुष्यात ज्यांनी मला घडवले त्यांच्या प्रती मी माझी कृतज्ञता व्यक्त केली आहे का? तर आजच्या आधुनिक युगात माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे, पण योग्य ज्ञान मिळवणे आणि त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणे यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून गुरुचे स्थान आजही महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला एक सुंदर संदेश देते. ज्ञानाचा अहंकार करू नका, ज्याने तुम्हाला शिकवले त्यांना विसरू नका, आणि तुम्हाला जे ज्ञान मिळाले आहे ते इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी वापरा. तर मंडळी, आषाढ पौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक दिवस नाही, हा दिवस आहे कृतज्ञतेचा, ज्ञानाचा आणि गुरूंच्या आशीर्वादाचा. या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना, शिक्षकांना, आई वडिलांना किंवा आयुष्यात योग्य मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद द्या. त्यांच्या शिकवणीप्रमाणे चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करा, संकल्प करा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये.